नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी निलेश प्रभाकररावजी गळुकर, राहणार सुकळीबाई, तहसील सेलू, जिल्हा वर्धा येथील SRT शेतकरी वर्ष तिसरे. आज आपण प्रशांत भाऊ महल्ले यांच्या शेतात आलेलो आहे. SRT पद्धतीने त्यांनी कापसाची लागवड केलेली आहे. हे SRTचं त्यांचं दुसरं वर्ष आहे. त्यांना SRT कशी वाटली आणि उत्पन्न किती झालं आणि पारंपरिकपेक्षा SRTमध्ये किती फायदा भेटला ते त्यांच्याकडून जाणून घेऊ. माझं नाव प्रशांत वसंतराव महल्ले, राहणार सुकळीबाई, तहसील सेलू, जिल्हा वर्धा. यावर्षीची जी शेती आहे आपली दुसरं वर्ष आहे. जवळपास माझावाला आहे 4.5 एकराच्या प्लॉटमध्ये 25 क्विंटल कापूस निघून गेला आहे. मला जवळपास पुन्हा 40 क्विंटलची अपेक्षा आहे. होईल असा अंदाज आहे. 100 होईल कारण की हे कारण पहा, बघू शकता तुम्ही, मराठीची क्वालिटी जबरदस्त आहे. क्वालिटी टिकून आहे. सुरुवातीला पाऊस काळ 1.5 महिना कंटिन्यू पाणी असल्यामुळे यावर्षी पराठीला माल काही धरला नव्हता. सुरुवातीला 10-15 बोंड होते. त्या 10-15 बोंड फुटून कापूस निघून गेला. त्याचा 25 क्विंटल जवळपास घरी लागला आहे. आता जे नवीन सिरीज आणि नवीन बोंड आले आहे हे जवळपास 35-40च्या सिरीजमध्ये प्रत्येक झाडाला बोंड आहे आता सध्या. म्हणून मला 40 क्विंटलच्या वरची अपेक्षा आहे. मी कमीत कमी सांगत आहे 40 क्विंटल. SRTची खरंच आपलीवाली किमया चांगली आहे. कारण पहा, जे शेती घाट्यात चालली, वारंवार शेतकरी घाट्यात चालला, ह्या पद्धतीमध्ये आपला खर्च कमी झाल्यामुळे आपलं प्रॉफिट वाढत. खर्च कमी तर सोडा, तुमच्या डोक्यामागचा ताण कमी झाला. मजुराच्या मागं राहायची गरज नाही राहिली. मजुराच्या मागं धावायची गरज नाही राहिली. वारंवार पैसे वाढवत गेलं, पैसे वाढवत गेलं, रोज वाढवत गेलं, तर कामाचे टायमिंग कमी झाले. त्या तुलनेमध्ये आपल्याला SRT शिवाय पर्याय नाही आहे. SRTच्या पद्धतीने शेती नाही करणार तोपर्यंत मला वाटते प्रॉफिट येणं कठीण आहे या काळात. मागच्या वर्षी 4.5 एकरात SRTवर 78 क्विंटल कापूस झाला यांना. आणि पहा, SRTची किंमत हे दुसरं वर्ष आणि त्यांच्याच बाजूला आहे त्यांच्या मित्राचं शेत, तर ते पारंपरिक आहे. किती पराठी पहा, तुम्ही बघू शकता. आणि या पराठीत पहा अंतर किती आहे. इथे नांगरटी, वखरटी, रोटावेटर, कल्टिवेटर, डवरण पूर्ण झाला आहे. शेणखत पण आहे. या जमिनीत एकही दाणा शेणखत नसून हे SRTचं दुसरं वर्ष पहा. एक क्वालिटी पहा. SRT केंद्रधारकांचे नाव, जिल्हा आणि त्यांचे फोन नंबर दिले आहेत. नोंदणीसाठी कृपया आपल्या जवळच्या केंद्राशी संपर्क साधा. धन्यवाद.